ज्ञानवर्धिनी संस्थेची वार्षिक पंचवार्षिक निवडणूक संपन्न। अनेक दिग्गजांचा झाला विजयी। संस्थापक आजीव सदस्यातून 14, देणगीदार दात्यांमधून 1, आश्रयदाते सदस्यामधून 1 अशा 16 सदस्यांची झाली निवड। पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात ज्ञानवर्धिनी संस्थेची झाली निवडणूक। कार्यकारी समिती ज्ञानवर्धिनी संस्था शहापूर या कार्यकारी समितीचे निवडणूक सन 2025-26 ते सन 2029-30 करता एकूण 16 जागांसाठी निवडणूक आज दिनांक 28/3/2025 रोजी मतदानाची वेळ होती सकाळी 9 ते 4 पर्यंत। त्यानंतर मतमोजणी आताच पूर्ण झालेली आहे आणि त्या 3 मतदारसंघामध्ये निवडणूक होती। त्यामध्ये आश्रयदाते यामध्ये 2 उमेदवार होते, एक आळशी अजित नारायण, दुसरे दुधाळे कल्पेश रघुनाथ। तर एकूण मतदान झालं होतं या मतदारसंघामध्ये 92, त्यापैकी आळशी अजित नारायण यांना 42 मते, दुधाळे कल्पेश रघुनाथ यांना 50 मते। अशा रीतीने दुधाळे कल्पेश रघुनाथ हे विजयी झालेले आहेत असे मी जाहीर करतो। त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे आश्रयदाते। आश्रयदाते या मतदारसंघात एका जागेसाठी 6 उमेदवार होते। त्यामध्ये अग्रवाल रमेश मदनलाल, करण उषाव उत्तम, थोरात अविनाश महादेव, गोपतराव दिलीप गजानन, मोरे हेमंत रामचंद्र आणि 6 नंबरचे शेलवले दत्तात्रय भाऊ। यापैकी अग्रवाल रमेश मदनलाल यांना 0 मते, करण उषा उत्तम यांना 27 मते, थोरात अविनाश महादेव 16 मते, गोपतराव दिलीप गजानन 85 मते, मोरे हेमंत रामचंद्र 26 मते, शेळवले दत्तात्रय भाऊ यांना 0 मते। एकूण मतदान यापैकी गोपतराव दिलीप गजानन हे बहुमताने विजय झालेले असे मी जाहीर करतो। त्यानंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ हा संस्थापक आजीव सदस्य यामध्ये 14 जागा होत्या। त्याकरता 15 उमेदवार रिंगणामध्ये होते। त्यापैकी उमेदवारांनी त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे: अग्रवाल नितीन ओमप्रकाश 23, काबाडी सोमनाथ द्वारकानाथ 22, खाडे अपर्णा विठ्ठल 24, गांधी किशोर वसंतलाल 24, गुजरे यशवंत गजानन 24, जगे वैभव सुरेश 24, पातकर सतीश काशीनाथ 24, पाटील बाळकृष्ण बाबुराव 24, फुले प्रशांत हरिश्चंद्र 22, बजाज दीपक मदनलाल 24, मडके यशवंत बाळू 6, महाजन संदीप जनार्दन 24, वाळिंबे राजेश वामनराव 25, वासा महेंद्र नगीनबाई 23, वेखंडे अविनाश जयवंत 24। एकूण मतं झाली होती 25। अशा रीतीने फक्त मडके यशवंत बाळू यांना फक्त 6 मतं मिळाल्याने ते पराभूत झाले असून उर्वरित 14 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। अशा रीतीने कार्यकारी समिती ज्ञानवर्धिनी संस्था शहापूरची निवडणूक पार पडलेली आहे। सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदार यांनी निवडणूक कामी मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि निवडणूक कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो। अधिकारी साहेब, आपण या मतदान आणि निवडणूक प्रक्रियेसाठी कुठल्या प्रकारचा स्टाफ वापरला होता? हा काही आमची सहकार क्षेत्रामध्ये काम केलेला अनुभवी स्टाफ होता। किती लोकांचा होता? 9 लोक होते। पोलीस प्रशासनाची काही पोलीस प्रशासनाचे 4 कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते आणि संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेले त्यांचेही आभार मानतो। निवडणूक अधिकारी म्हणून आपणास सांगण्यात येतोय की या निवडणुकीमध्ये काही मतदानात किंवा निवडणूक रिझल्टमध्ये अनुचित प्रकार घडला का? कोणताही अनुचित प्रकार घडल्याने सर्वांनी सहकार्य केलेले आणि कुठलाही वादविवाद न होता निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पडलेली आहे। तसेच विश्वस्त मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नेमणूक केली, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो। आणि अशा प्रकारे आपण सुद्धा योग्य त्या माध्यमाद्वारे प्रसिद्धी देऊन आमच्या निवडणूक कार्यक्रमात सहकार्य केलं, त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि निवडणूक प्रक्रिया संपल्याचे पुन्हा एकदा जाहीर करतो। गोपतराव साहेब, आपण देणगीदार सभासदमधून या ठिकाणी निवडून आलात, काय सांगाल? आज या ठिकाणी सुनभाऊ बसन महाविद्यालयाच्या
ई देणगीदार सभासदांमधून माझी भरघोस मतांनी निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मी सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो की त्यांच्यामुळेच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पुढे नक्कीच प्रयत्न करेल. त्यांचं मी या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो. तसेच या कॉलेजच्या वाटचालीसाठी मी गेली 10 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय आणि पुढे देखील नक्कीच भविष्यामध्ये बसन महाविद्यालयाच्या वाटचालीसाठी उत्कर्ष करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू हे तुम्हाला याद्वारे नक्कीच सांगतो. ज्ञानवर्धी संस्थेचे यापूर्वी सुद्धा आपण संचालक आणि पदाधिकारी होता. यापुढे आपण कशा पद्धतीने संस्थेसाठी भरभराटीचे प्रयत्न करा? आता या ठिकाणी जे जुने आपलं आहे तर BCom किंवा आर्ट्स आहे आता ते थोडे कालबाह्य होत चालले. तर नवीन कोर्सेस अकॅडमिक कोर्सेस या ठिकाणी आणण्याचा विचार आहे की ज्या माध्यमातून जे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना मुंबई ठाण्यापर्यंत न जाता या ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांची या ठिकाणी सोय व्हावी त्या दृष्टीकोनातून अकॅडमिक नवीन कोर्स आणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. येणारं संचालक मंडळ आणि आम्ही संपूर्ण कॉलेजच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करू. आपण उमेदवार होता त्याबरोबर 5 उमेदवार सुद्धा होते. आपण प्रथम क्रमांकाने विजयी झाला परंतु ते पडले. आपण त्यांच्या संदर्भात काय सांगा? मी पडले म्हणणार नाही. त्यांनी प्रयत्न केले प्रत्येकाने प्रयत्न केलेले जिंकण्यासाठी परंतु त्यांचे प्रयत्न थोडे कमी पडले या ठिकाणी सांगेल. नक्कीच त्यांनी देखील मी त्यांनाही बरोबर घेऊन कारण शेवटी उमेदवार म्हणून मी नाही म्हणता की एक ते सदस्य या भूमिकेतून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की त्यांनाही बरोबर घेऊन या कॉलेजचा विकास आपण करण्यासाठी पुढे कारण शेवटी एकीचं बळ असेल तरच या कॉलेजचा पूर्ण विकास होऊ शकतो. कुठे एकट्याने होऊ शकत नाही. ते जरी पडले असले तरी मी त्यांना पडले म्हणून म्हणणार नाही तर त्यांचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्नांमध्ये कुठेतरी कमी पडलेलं एवढंच मी म्हणेन. सदस्य याच्यामधून निवडून आलात काय सांगा? त्याने मतदार बंधूंचे खूप खूप आभार. सगळ्यांनी खूपच प्रेम दिलं आणि हा माझा एकट्याचा नसून सर्वांचा विजय. आमचे विजयाचे शिल्पकार अनिल निश्चित आहे. सर्वांचाच हा विजय आणि धनुर्दिनी संस्थेवर निवडून आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि या संस्थेला जास्तीत जास्त काही चांगले काम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्या शैक्षणिक माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या पदाचा आणि जो काही कार्य करतोय त्याचा जेवढा वापर करतोय तेवढा वापर मी आणि त्याचा फायदा करून घ्यायसाठी प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद परत एकदा सगळ्या मतदारांचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलं त्या मतदारांबद्दल आपण काय सांगा? नाही मतदारांचं खूपच प्रेम मिळालं मला. 8 मतांनी मी निवडून आलो. मी खरोखर या गटामध्ये कधीही कोणी 2 किंवा 4 मतांनी निवडून येत नाही. मी 8 मतांनी निवडून आलो तर मतदारांचं खूप मतदारांनी मला प्रेम दिलं त्याबद्दल. शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण CA आणि ज्ञानवर्धी संस्थेवर आपण संचालक म्हणून आता निवडून आला. संस्थेच्या हितासाठी आपण काय करतो? संस्थेच्या हितासाठी आज कॉलेजची प्रथमतः एक इमारत विस्कळीत झालेल्या त्या इमारतीवर काम करण्याचा प्रयत्न करेल. सर्व संचालक मंडळ आम्हाला सपोर्ट करेल आणि त्यांच्या मार्फत आणि जे काही चांगले उपक्रम राबवतील त्याला आपण सपोर्ट करू आणि जास्तीत जास्त सामाजिक काम किंवा या शाळेचं कॉलेजचं पटसंख्या कशी वाढेल किंवा जास्तीत जास्त डिपार्टमेंट कसे वाढतील याचा आम्ही प्रयत्न करू. या विजयामध्ये आपण जे विजयाचे शिल्पकार झाला या विजयामध्ये आपला विजयासाठी कोणी कोणी सहभाग घेतला असं आपल्याला? माझं पूर्णचे पूर्ण पूर्व निवासी महामंडळ आहे. स्पेशली मी अनिल निश्चित याचं मी आभार मानतो आणि माझे सगळे जे काही सर्व सहकारी माझ्यासोबत फिरत होते ते सहकार्य सगळ्यांचं मी म्हणजे असं नाही की जातपात असं काय नाही. सगळ्यांनी मिळून मला बंधनले केलेले त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. ताई, ज्ञानवर्धिनी संस्थेच्या संचालक मंडळावर तू निवडून आलीस, काय सांगशील? आमचं पूर्ण पॅनल इथे आता ज्ञानवर्धिनी संस्थेवर निवडून आलेला आहे. आमचे फाउंडरमधनं 14 मेंबर, बाकीच्या कॅटेगरीतनं 5 बिनविरोध होते आणि आता 2 आणखी मेंबर आमचे निवडून आलेले आहेत. आम्ही खूप आनंदित झालो आणि आता आम्ही ज्या ज्या कॉलेजला सुविधा नाही आहेत किंवा आतापर्यंत कोणी जे काम केलं नाही ते काम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मग ते विद्यार्थ्यांसाठी असेल, शिक्षकांसाठी असेल, इतरतर कर्मचाऱ्यांसाठी असेल आणि तालुक्याच्या भल्याचं आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांचं भल्याचं असेल ते आम्ही आता नक्कीच तिथे करू. त्यासाठी मी सर्व मतदारांचे खूप आभार मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला या कार्यालयात निवडून आणले. ज्ञानवर्धी संस्थेचे SB कॉलेज आहे. कॉलेजच्या भरभराटीसाठी काय करणार आहे? जितके काही आता आपल्याकडे एकदम शिस्तीत म्हणजे कॉलेजला शिस्त असल्यामुळे कोणाला असं वाटतं की कॉलेजमध्ये अतिशय कडक वातावरण असतं आणि त्याच्यामुळं मुलं दुसरीकडे भरकटले जातात. परंतु आम्ही इथे जे
पुढच्या दृष्टीने टेक्निकल दृष्टीने जे काय असेल शिक्षण त्याच्या इथे आणण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही त्याच्यात सक्सेस होऊ. मग विद्यापीठातनं काही असेल किंवा मंत्रालयातनं काही असेल, मंत्रिमंडळातनं काही आपल्याला निधी असेल काय असेल, त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही नक्कीच इथे प्रयत्न करू. ज्ञानवर्धी संस्थेची स्थापना करताना जे 103 जणांचं आम्ही नागरिक होतो आणि शहापूरमध्ये कॉलेज व्हावं, कारण हे कॉलेज करताना केवळ आमचा हेतू जास्तीत जास्त पदवीधर व्हावा हा हेतू लक्षात घेऊन आम्ही त्यावेळेला फाउंडर मेंबर म्हणून आम्ही 103 जण झालो. त्याच्यात सर्वात लहान वयाचा मी होतो. सोनू बसवंत कोकण विभागाचे पहिले खासदार, त्यांच्या मार्गदर्शनाने व्यापारी मंडळाचे नगीनभाई असतील, माधवजीभाई असतील, हसनभाई असतील, तसेच भाई बोपतराव असतील, आबा गुजरे असतील, या सगळ्यांनी बाहेरच्या सगळ्यांना एकत्र करून ही संस्था उभारली. संस्थेला सुरुवातीच्या काळात खूप अडचणी होत्या. त्यावेळेला पगार करायलाही पैसे नव्हते, परंतु ह्या मंडळींनी आम्ही सगळं पैसे गोळा करून त्या लोकांची आम्ही पगार केलेली आहेत. मला अतिशय आनंद होतो का मी बरीच वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि आता तर शहापूर तालुक्यामध्ये खूप कॉलेज निघाले, परंतु हे शहापूरच्या मातीतलं कॉलेज आहे, शहापूरच्या लोकांचं कॉलेज आहे. शहापूरच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रगतशील बनवण्याकरता आमचे प्रयत्न राहणार आहेत, कारण येणारा काळ हा कठीण आहे आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला पुढे जायचे आहे आणि तुमच्या बाकीच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्हाला या कॉलेजची उन्नती करायची आहे. मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण सुद्धा सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं. मतदारांचे काय आभार? मतदार जे आमच्या कॅटेगरीमध्ये होते ते सगळे संस्थापक सदस्य होते, परंतु आता संस्थापक सदस्य जे काही मूळ जे होते त्यांची काही वारस पण आलेले आहेत. नवीन जबाबदाऱ्या घ्यायला किंवा नवीन या गोष्टी करायला जी काही लोकांची टीम लागते ती टीम आम्ही गोळा केली आणि बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये थोडं आम्हाला वेळ कमी पडली, त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पुढे निवडणूक लागली. 25 जण 14 जण निवडून द्यायचे होते, परंतु 15 जण फॉर्म भरल्यामुळे एक फॉर्ममुळे ही निवडणूक लागली. फक्त प्रोसिजर पूर्ण करण्याकरता आजचा दिवस आला आणि आम्ही सगळ्यांनी एकजूट दाखवून आम्ही जे ठरवलेले 14 जे मेंबर आहेत ते सगळे निवडून आणले आणि आमच्याकरता खरोखर मला अभिमान वाटतो की व्यापारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी अध्यक्ष बडके यांनी आमच्यासाठी माघार घेऊन हा मार्ग सुकर केला. मी त्यांना पुन्हा धन्यवाद देतो.